UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाखांचं बक्षीस देणार। राहुल गांधींच्या आरक्षणावरील विधानानंतर शिंदे गटाच्या संजय गायकवाड यांचं वादग्रस्त वक्तव्य। मोदींवर बोलल्यावर जी कारवाई केली असती तीच आता करावी अशी अपेक्षा। संजय गायकवाडांच्या वक्तव्यानंतर अंबादास दानवेंची मागणी। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या रेड्यांना चाबकानं फोडून काढणार, सदाभाऊ खोत यांचं वादग्रस्त विधान। अजित पवार गटाचे अर्ध्यापेक्षा जास्त आमदार पवारांसोबत जातील, आमदार बच्चू कडूंचा दावा। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीमध्ये श्रेयवाद सुरू, बच्चू कडूंचं वक्तव्य। अजित पवारांकडून महायुतीत 80 ते 90 जागांची मागणी। जागा वाटपाबाबत अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंची चर्चा होत असते, छगन भुजबळांची माहिती। जयंत पाटील माझे नेते, गोकुळला जयंत पाटलांच्या सत्कारासाठी मीच पाठवलं। गोकुळ झिरवाळ आणि जयंत पाटलांच्या भेटीवर नरहरी झिरवाळ यांचा गौप्यस्फोट। उपमुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्लीत बंगला घेतलाय, इथून पाय पसरले की फडणवीस दिल्ली जाणार की काय, संजय राऊतांचा खोचक सवाल। स्ट्राईक रेट आणि क्षमता हेच जागा वाटपाचं सूत्र, 8 ते 10 दिवसात जागा वाटप। पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। जेथे जो उमेदवार जिंकणार त्याचा दावा, जिंकण्यासाठी लढणार असल्याचं सूत्र ठरलंय। 70 ते 80% जागा वाटप पूर्ण, चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य। गद्दारीत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, बेईमानी भ्रष्टाचारात शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जास्त, संजय राऊतांची टीका। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकीची शक्यता, निवडणुका 2 टप्प्यात होण्याचा अंदाज। अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्री शिंदेंची माहिती। सीएम शिंदेंनी काय निवडणूक आयोगाचा पदभार सांभाळलाय का? निवडणुका किती टप्प्यात घ्यायच्या हे ठरवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा, संजय राऊतांची टीका। शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादाचा कॅन्सर, पवारांकडून महाराष्ट्राला लुटण्याचं काम। त्यांनी हरिनामाचा जप करावा, गोपीचंद पडळकरांची टीका। धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्याला नरहरी झिरवाळांचा विरोध, मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही बैठकीला बोलवायला हवं, झिरवाळ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री म्हणतात ते योग्यच, पांढरा रंग सगळ्यात चांगला, अजित पवारांची प्रतिक्रिया। गुलाबी होण्याची गरज नाही, माझ्या कपड्याचा रंग पांढरा। अनौपचारिक गप्पांवेळी गुलाबी कॅम्पेनवर शिंदेंचं वक्तव्य। मनोज जरांगे आज मध्यरात्री 12 पासून पुन्हा उपोषण करणार, सरकारला ही शेवटची संधी। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मागणीवर जरांगे ठाम। जामनेरमधील भाजप नेते दिलीप खोडपे शरद पवार गटात जाण्याची शक्यता, दिलीप खोडपेंच्या 19 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश, सूत्रांची माहिती। वरळीत गणेशोत्सव मंडळाच्या भेटीदरम्यान आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे आमने सामने, दोघांकडून एकमेकांची विचारपूस। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।